स्त्री पुरुष हे दोन्ही देह आहे, ते जीव आहेत आणि जीवाला अधिकार आहे ज्ञानप्राप्तीचा. म्हणजे मानभाव पंथामध्ये आल्यानंतर स्त्रियांना माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट अशी झाली की त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला. त्यावेळी चक्रधर स्वामींनी जे उत्तर दिलं सारंग पंडितांना, त्यातून आपल्याला मानव पंथाचा जो पाय आहे मुळात समतेचा, तो लक्षात येतो की चक्रधर स्वामी म्हणतात की तुमचा जीव आहे आणि त्यांच्या काय जीवलीय आहे की समाजाला जो मुख्य भक्तीचा जो मार्ग आहे त्या मार्गाकडे नेण्यासाठी जो मुळात प्रयत्न झाला तो मानव पंथाने केला. इथल्या समाजाला जी एक संमतीची जी परंपरा निर्माण करून दिली किंवा स्त्री दाक्षिण्याची जी परंपरा निर्माण करून दिली ती मानव पंथाने करून दिली. सो आजचा विषय फारच युनिक आहे, महानुभाव पंथ आणि त्यातील स्त्रिया. सगळ्याच आधी खूप खूप स्वागत आहे तुमचं सुपर देसी टॉक्सवर. येस, थँक्यू सो मच. सगळ्यात आधी मला म्हणायचं असं की महानुभाव पंथ हा काय आहे हेच माहिती नाही आपल्याला, तर इथूनच सुरुवात करूया आपण. साधारणपणे संपूर्ण भारताचा जर आपण विचार केला 11वं आणि 12वं शतक, तर धर्माच्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने बराच बदल घडून आलेला दिसतो आपल्याला. म्हणजे अनेक सुधारणा चळवळी या काळामध्ये घडून आल्या. म्हणजे त्या इस्लाममध्ये पण आल्या आणि इवन हिंदू धर्मामध्ये पण अनेक धर्मसुधारणा चळवळी घडून आल्या. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 11वं शतक आपण पाहिलं तर अनेक भक्ती संप्रदाय उदयाला आलेले. तत्कालीन प्रचलित जी व्यवस्था आहे, म्हणजे प्रचलित परंपरा असतील किंवा प्रचलित मान्यता असेल, प्रचलित धर्मव्यवस्था असेल, ह्या सर्व ज्या बाबी आहेत त्यांच्या विरुद्धच्या ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या महाराष्ट्रामध्ये पण उमटल्या. मानव पंथ हा एक त्याचा भाग आहे. म्हणजे याच दरम्यान आपण पाहिलं तर नाथ संप्रदाय आले जे शैव पूजक होते, शिवाचे पूजक आपण म्हणूया. वारकरी तसं पाहिलं तर रूढार्थाने वैष्णव संप्रदाय होते. महानुभाव संप्रदाय देखील वैष्णव संप्रदाय आपण म्हणू शकतो आणि प्रामुख्याने कृष्ण भक्ती संप्रदाय हा उदयाला आलेला आहे. मानव पंथ हा जरी विचार आणि आचारांनी पंथाच्या संकल्पनेत जरी बसत असला तरी माझ्या मते ती एक चळवळ होती या काळातील. ती अशी चळवळ होती की प्रचलित ज्या व्यवस्था होत्या, ज्या आपण म्हणूया की धर्मसत्ता, पितृसत्ता, ह्या ज्या एकत्रित चालणाऱ्या ज्या व्यवस्था होत्या आणि त्या व्यवस्थांनी समाजातले जे काही घटक जे वंचित राहिले, त्यामध्ये स्त्रिया असेल किंवा निम्न जातीतील काही जाती जमाती असतील, तर ह्या सर्व जो मुख्य प्रवाहापासून दूर गेलेला होता, ह्या वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम प्रामुख्याने मानभाव पंथाने केले. त्यामुळे ती एक चळवळ होती असं मला वाटतं. आता इथे मानभाव पंथाची जी स्थापना आहे, म्हणजे त्याचे संस्थापक आहे, साधारणपणे आपल्याला त्याचा एक एक्झॅक्ट पिरियड नाही, परंतु 1267 जो आहे, इसवी सन 1267च्या आसपास चक्रधर स्वामी यांनी मानव पंथाची स्थापना केली. आणि चक्रधर स्वामींनी मानव पंथ जेव्हा स्थापन केला तेव्हा देखील मानव पंथ हा शब्द या पंथाला रूढ नव्हता. तेव्हा महानुभाव पंथ असं म्हणत नव्हते? नाही. मग काय म्हणायचे? तेव्हा महात्मा असं म्हटलं जायचं. म्हणजे ते एकमेकांनाच महात्मा असं संबोधायचे. म्हणजे आपण म्हणूया की तुम्ही या मार्गाचे महात्मे की गा, म्हणजे तुम्ही या पंथाचे काय आहात, महात्मे आहात. महात्मा म्हणजे ग्रेट सोल. म्हणजे तुमचं जे आचरण आहे, तुमचं जे चारित्र्य आहे ते कसं असायला हवं, तर उत्तम असायला हवं किंवा आपण त्याला म्हणूया नैतिकतेवर आधारलेलं असावं. या अर्थाने त्यांनी महात्मा हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे पंथातले जे अनुयायी आहेत ते एकमेकांना महात्मा या नावाने संबोधत असतात. त्यामुळे महात्मा हे नाव होतं. याच वेळेला, म्हणजे मी चक्रधर स्वामींच्या काळातील गोष्ट सांगते तुम्हाला, याच वेळेला मार्ग हा पण शब्द होता. तर मार्ग हा शब्द आहे ना फार स्पेसिफिक आहे. म्हणजे मार्ग आपण जर म्हटलं तर मार्ग आपण म्हणतो दिशा दाखवणं. म्हणजे या काळात जे पददलित लोक आहेत किंवा जे शोषित आहे, पीडित आहे, यांना खऱ्या अर्थाने मानवतेच्या वाटेवर नेण्यासाठीचा जो मार्ग होता तो मानभाव पंथ होता. म्हणून त्याला मार्ग हा शब्द आजही बरेच तुम्ही जर बघितलं तर पंथात जायचं आहे, म्हणजे जी स्थळं आहे पंथाची, आता जी स्थानं आहेत, तर तिथं ते स्थानावर जाणं पण म्हणतात, पण बऱ्याचदा म्हणतात की मार्गावर जायचं, मार्गात जायचे, आम्हाला मार्गात जायचं. मानव पंथाकडे किंवा मानव पंथाच्या स्थानाकडे जायचं हे फार
रेअर होतं. मार्गात जायचं असा शब्द वापरला जातो. तो मार्ग संबोधण्यामागे ही एक संकल्पना होती चक्रधर स्वामींची प्रामुख्याने. आणि अनेक नावं आहेत. जसं नॉर्थला म्हणजे उत्तरेकडे जेव्हा तो प्रचलित झाला तेव्हा जयकृष्णी पंथ म्हणून तो प्रचलित झाला. आणि साधारणपणे महानुभाव पंथ हे नाव आपल्याला 16व्या शतकामध्ये दिसतं. म्हणजे नागदेवाचार्यच्या त्या पिरियडमध्ये समकालीन आपल्याला हे नाव आलेलं दिसतं. म्हणजे महानुभाव पंथ हा अनेक नावांनी ओळखला जातो. महानुभाव पण हे नाव येण्यामागे त्याच्यात पण एक अर्थ आहे. महान अनुभव असलेला, चांगलं चारित्र्य असलेला, नीतिवान असलेला, समाजाच्या कल्याणासाठी असलेला, या अर्थाने महानुभाव पंथ हा जो शब्द आहे तो वापरला गेलेला आहे. पण मग महानुभाव पंथाचा उदय होण्याची गरज का भासली असावी? आता महानुभाव पंथाचा जो उदय आहे तो समजून घेण्याच्या आधी आपल्याला तत्कालीन जो समाज आहे त्या समाजाची व्यवस्था, तत्कालीन असणारी राजकीय स्थिती, तत्कालीन असणारी धार्मिक स्थिती ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात आपण थोडं पहिल्यांदा राजकीय व्यवस्थेकडे जाऊया, राजकीयपासून सुरू करूया. कारण बऱ्याचदा राजसत्ता धर्मसत्ता ह्या बरोबर चालत असतात. तर या काळामध्ये चालुक्य म्हणजे जेव्हा चक्रधर स्वामी पंथ स्थापनेच्या भूमिकेत होते तेव्हा चालुक्य हे मोठं साम्राज्य होतं. ते महाराष्ट्रावरती त्यांचं राज्य होतं आणि यादव हे त्यांचे मांडलिक होते. जेव्हा चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली तेव्हा राजा भिल्लम याच्या काळामध्ये यादव राजे जे आहे ते स्वतंत्र सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात होते. ओके. म्हणजे यादवांचं एक स्वतंत्र राजसत्ता निर्माण झाली. आता इथे महानुभावांचं आणि यादवांचं कनेक्शन असं आहे की यादव जे आहे, मुळात यादव हा जर शब्द आपण म्हटला तर तो कृष्णाशी संबंधित आहे. वंश कृष्ण, कारण कृष्ण पण श्रीकृष्ण जे आहे यादव घराणं म्हणून आपण म्हणतो, यादव कुळ आपण म्हणतो. त्यामुळे यांचा हिंदू धर्माकडे आणि कृष्ण भक्ती करणाऱ्या अनुयायांकडे किंवा लोकांकडे यांचा जास्त आपण म्हणूया किंवा राजाश्रय होता किंवा त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होत होतं. आणि म्हणून महानुभाव पंथ ह्या काळामध्ये उदयाला येण्याचं कारण धर्म आणि पंथ जेव्हा उदयाला तर तेव्हा राजाश्रय मिळणं पण एक महत्त्वाचं भाग असतो. तर साधारणपणे महादेवराय त्यानंतर रामदेवराय ह्या दोन्ही ज्या राजांच्या कारकिर्दीमध्ये महानुभाव पंथाचा जो प्रचंड प्रसार झाला त्याचं कारण ह्या दोन्ही राजांची जी धोरणं होती ती पूर्णपणे महानुभाव पंथाला सपोर्टिव्ह होती किंवा पाठिंबा देणारी होती. त्यांच्या राजश्रयाखाली हा पंथ मोठ्या प्रमाणामध्ये वाढत होता. हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट यावेळीची आपण जर लक्षात घेतली तर साधारणपणे या काळातला जर धार्मिक स्थिती जर आपण पाहिली, धार्मिक स्थिती काय होती या काळातली धार्मिक स्थिती अशी होती की साधारण वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन झालेलं होतं आदी शंकराचार्यांच्या काळामध्ये. आणि त्यांनी ज्या कारणासाठी वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन केलं म्हणजे वैदिक धर्मात वाढलेली कर्मकांड, बाह्य अवडंबर, हिंसा ह्या कमी होऊन पुन्हा एक मूळ स्वरूप धर्माचं पुढं यावं म्हणून शंकराचार्यांनी ते प्रयत्न केले. परंतु त्यांच्यानंतर काही काळातच आपण जर पाहिलं तर त्या गोष्टी पुन्हा वाढलेल्या दिसतात. जसं लोक प्रचंड यज्ञाच्या मागे लागले तर जी धार्मिक व्यवस्था होती म्हणजे जे कर्मकांड होते यामध्ये समाज गुंतून पडलेला होता. आणि यामुळे झालं काय की समाजाला जो मुख्य भक्तीचा जो मार्ग आहे त्या मार्गाकडे नेण्यासाठी जो मुळात प्रयत्न झाला तो महानुभाव पंथाने केलेला आहे. आणि मला वाटतं की म्हणूनच त्याची गरज पडली उदय होण्याची, त्याच्यामुळे गरज पडली. या काळात ज्या कर्मकांड किंवा जे अंधश्रद्धा बोकळल्या म्हणजे जसं की या काळातला जो यादव राजाच्या राजघराण्यात असणारा जो हेमाद्री पंडित नावाचा जो पंडित होता त्याने स्वतः चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा जो ग्रंथ लिहिला तर त्या ग्रंथामध्ये त्याने हजारो व्रतवैकल्यांचा उल्लेख तिथे केलेला आहे. याच वेळेत आपल्याला यादव काळातील नवस सायास तुम्हाला माहीत असेल, नवस करणं म्हणजे एखाद्या देवतेला आपण प्रॉमिस करतो, वचन देतो की मला हे मिळालं तर मी ते फेडण्यासाठी मी हे करेन. ती पद्धत होती. शकून अपशकून पाळले जायचे. शकून अपशकून म्हणजे शुभ संकेत, जसं की शुभ संकेतामध्ये गाय दिसणे किंवा स्त्रिया जर असतील तर समजा सौभाग्यवती स्त्री दिसणे असे असेल. अपशकूनमध्ये विधवा स्त्री दिसणे किंवा कुत्र रडणे, कावळा ओरडणे हे अपशकून. आणि नवसापायी तर प्रचंड
तीर्थाटन, प्रचंड कर्मकांड, प्रचंड यज्ञ परंपरा ह्या काळात प्रचंड वाढलेल्या होत्या. आणि म्हणूनच यातून एक साधा सोपा लोकांना समजणारा मार्ग म्हणून महानुभाव पंथाचा उदय झालेला आहे. त्या काळात स्त्री पुरुष असमानता, जाती व्यवस्था आणि ब्राह्मण वर्चस्व याचा स्त्रियांवर कसा परिणाम होत होता? आता या काळामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर याच्यावरती अनेक स्त्रीवादी लेखिकांनी पण याचा उल्लेख केलेला आहे. जसं उमा चक्रवर्तींचं आपल्याला नाव सांगता येईल की या काळातल्या ज्या धर्मसत्ता आणि पितृसत्ता ज्या होत्या, धर्मसत्ता म्हणजे जो ब्राह्मणी धर्म आणि पितृसत्ता, ह्या दोघांचंही जे वर्चस्व होतं हे स्त्रियांना अधीन ठेवून होतं. स्त्रियांवर असणारं जे नियंत्रण आहे, कंट्रोल, ते ठेवून त्यांच्या धर्मसत्ता चालत असायच्या. आणि म्हणून या काळात जर आपण स्त्रियांची जर स्थिती पाहिली, एकूणच आता तू उल्लेख केल्याप्रमाणे की जसं स्मृतिग्रंथांमध्ये किंवा धर्मशास्त्रामध्येच उल्लेख केलेला आहे स्त्रीबद्दल, की स्त्री ही लहानपणी वडिलांच्या अवलंबून असते, वडिलांवरती, लग्न झाल्यानंतर पतीवरती, आणि म्हातारी झाल्यानंतर किंवा वय झाल्यानंतर मुलावर अवलंबून असते. म्हणजे हे जे अवलंबित्व आहे स्त्रीचं, हे धर्मशास्त्रानेच ठरवून दिलं, म्हणजे याला धार्मिक आधार होता. पण महानुभाव पंथामध्ये याला स्थान नाहीये. स्त्रीच्या स्वतंत्रतेला महत्व आहे, स्त्रियांच्या स्वतंत्रतेला महत्व आहे. कारण ह्या ज्या गोष्टी आहे आता मी ज्या सांगितल्या, स्त्रिया स्वतंत्र असणं म्हणजे नेमकं काय? आपण हे इथून सुरुवात करूया. आत्ताच्या काळात किंवा ओव्हरऑल तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय याचा? माझा दृष्टिकोन असा आहे की स्त्रिया स्वतंत्र असणं म्हणजे, आता आपण बघतो की आजही खूप मोठ्या स्त्रीवादी चळवळी आहे. आजही आपण म्हणतो की आपल्याला स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु हे अर्धच स्वातंत्र्य आहे. त्यातही स्त्रिया धन्यता मानत आहेत. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळणं म्हणजे की स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार प्राप्त होणं. अगदी कुटुंबापासून आपण सुरुवात करूया. आजही आपल्याला दिसत नाही ते की स्त्रिया अर्थार्जन करते म्हणजे ती स्वतंत्र आहे असं समजायचं नाही. कारण अर्थार्जन करते, बट आलेले जे पैसे आहे त्याचा विनियोग कसा करायचा, त्याच्यावरती तिचा अधिकार आहे का, हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण तो अधिकार आपल्या व्यवस्थेनुसार घरातला जो पुरुष आहे त्याच्या हाती केंद्रित झालेला आहे. म्हणजे स्त्रिया आजही, म्हणजे या काळातही तीच व्यवस्था ती, आता जरी आपण म्हटलो आधुनिक काळात बदलत आहे, पुरुष केंद्रीय व्यवस्थेमध्ये स्त्रिया जीवन जगत आहेत. म्हणजे त्यांचं आचरण, त्यांचं बाह्य वर्तन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या मेल गेज आहेत, पुरुष दृष्टिकोनातून बनलेल्या आहेत. म्हणजे साधं उदाहरण घेऊया आपण, की आज पण ज्या वस्तू आहेत, मुली ज्या कॉस्मेटिक्स वापरतात, सौंदर्य प्रसाधन आहे, त्याची जर आपण पाहिलं तर त्या किती महाग आहेत, तरी मुली त्या वापरतात. कारण त्या स्वतःला माणूस म्हणून नाही बघत, त्या स्वतःला देह म्हणून बघताय. तर हू आय एम, मी कोण आहे हा प्रश्नच माहीत नाही आहे. ते दुसऱ्यांच्या नजरेतून मला बघायचं मला स्वतःला. आणि हे मानव पंथाने नाकारले. मानव पंथाने स्त्री देह ही कॉन्सेप्टच नाकारलेली आहे. म्हणून मानव पंथात जेवढ्या स्त्रिया प्रविष्ट झाल्या त्या सर्व स्त्रियांना जसं पुरुषांना नियम आहेत ते स्त्रियांना नियम आहेत. इथे स्त्री पुरुष भेद कुठल्याच बाबतीत दिसत नाही आपल्याला. हा महत्त्वाचा भाग आपण समजून घेणं गरजेचं आहे. पण अशा परिस्थितीत महानुभाव पंथ स्त्रियांना का आकर्षित झाला, आणि हा विरोध होता की मुक्तीचा प्रयत्न होता? दोन्हीही. काही प्रमाणामध्ये विरोध झाला म्हणूनच मुक्ती त्या प्राप्त करू शकले. याची असंख्य उदाहरणं मानव पंथामध्ये आपल्याला दिसतात. मानव पंथाकडे स्त्रिया आकर्षित होण्याचं कारण मानव पंथाचा समतेचा विचार. म्हणजे मानव पंथाने स्त्री पुरुष समानता मांडली, कुठलाही लिंगभेद त्यांनी मांडला नाही. हा मुख्य भाग होता. चक्रधर स्वामींनी स्त्रियांना जसं, कारण बौद्ध धर्माचा पण इथं आपल्याला प्रभाव दिसतो. चक्रधर स्वामींच्या किंवा मानव पंथाच्या विचारांवरती आपल्याला, म्हणजे अहिंसा असेल, नैतिकता असेल, किंवा स्त्रियांना समान अधिकार देणं असेल, हा प्रभाव आपल्याला दिसून येतो. चक्रधर स्वामींनी स्त्रियांना संन्यास घेण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. आता इथे संन्यास हा जो शब्द आहे ना, म्हणजे फक्त मुंडन केलं किंवा विशिष्ट पोशाख धारण केला म्हणजे संन्यास नाही. तर संन्यास धारण करणं म्हणजेच काय, की तुम्ही स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि तुमचे पूर्वाश्रमीचे
म्हणजे संन्यास धारण करण्याच्या आधीचे तुमच्यावर जे निर्बंध आहेत, जे काही जोखडं आहेत, जे काही कर्मबंधनं आहेत, काय असेल ते सगळं ब्रेक करून तुम्ही इथे येत आहेत. त्यासाठी जेव्हा तुम्हाला संन्यास घ्यावा लागायचा तेव्हा एक सिस्टीम पण होती मानव पंथामध्ये. चक्रधर स्वामींनी भाकेचे पोफळ असं म्हटलं जायचं. म्हणजे एक सुपारी असायची आणि ती सुपारी हातावर ठेवून वचन दिल्यासारखं असायचं की मी पूर्वाश्रमीचे माझे जे काही धर्मसंकल्पना होत्या, मी काय जे बाह्य अवडंबरं करत होते, हे सगळे सोडून मी आता तुमचे जे आचार विचार आहेत त्याच्यामध्ये मी प्रवेश करत आहे. आणि त्यात ते सगळ्यांना प्रवेश नव्हता. जे पात्र आहेत अशांनाच प्रवेश मिळायचा. आता इथे जे आता प्रश्न विचारला की ज्या प्रेरणा मिळाल्या, म्हणजे मुक्ती होती की प्रेरणा म्हणजे विरोध होता. विरोधाचं मला एक उदाहरण इथे सांगावं लागेल. महादाईचा सर्वांना प्रचलित आहे, किंबहुना मराठीतली आद्य कवयित्री म्हणून तिला जो मान मिळाला, महदंबा म्हणून. महदंबीचे धवळे सगळ्यांना परिचित आहे. तर महदंबा ही बालविधवा होती आणि उच्चवर्णीय होती आणि वडिलांचा सर्व कारभार बघणारी होती. आणि बालविधवेने ज्या गोष्टी करायच्या त्या ती नित्यक्रमाने करत होती. म्हणजे तीर्थाटन करणं, गुरु बनवणं, सगळे व्यवहार पार पाडणं, ते नीतिनियमच बनवलेले होते की मसोपवासिनी म्हणजे महिन्याचे उपवास धरणं, हे सगळ्या स्त्रियांसाठी रिस्ट्रिक्शन्स होते, निर्बंध होते, हे ती करत होती. तिचा चुलत भाऊ म्हणजे पंथाचे प्रथम आचार्य नागदेवाचार्य उर्फ भटोबास यांच्या निमित्ताने तिला पंथाचा परिचय झाला आणि पंथातल्या विचारांकडे ती इतकी आकृष्ट झाली की तिने तिच्या वडिलांचा विरोध तोडून ती पंथामध्ये आलेली. आता हा फक्त, आणि त्यामुळे तिच्या वडिलांचं वायनाईक हे तिच्या वडिलांचं नाव होतं. वायनाईक असं म्हणताय की रुपये वाया गेली. रुपये म्हणजे तिचं पहिलं नाव रुपाईसा होतं. रुपये वाया गेली, पंथात गेली म्हणजे वाया गेली. हे भाग कुठून आला की ही माझ्या नियंत्रणात राहिली नाहीये. हिने स्वतःचा निर्णय स्वतः कसा काय घेतला. पण मला जस्ट रॅन्डम प्रश्न असा येतोय की महानुभाव पंथामध्ये स्त्रियांना म्हणजे तो मुक्तीचा मार्ग होता, तो एक लिबरेशनचा मार्ग होता, फ्रीडमचा मार्ग होता. पण जर का समजा तृतीयपंथी असेल कोणी, तर तृतीयपंथींना कशा पद्धतीने पाहिले जातं महानुभाव पंथात? आता इथे मानवपंथी तृतीयपंथी असणाऱ्यांचा उल्लेख आपल्याला अजूनपर्यंत आलेला नाही. इव्हन आत्ताही जर आपण करंटली विचार केला तर मानवपंथी तृतीयपंथीय लोक ह्या पंथात असल्याची उदाहरणं असतीलही, पण मला ज्ञात नाही. म्हणजे आत्तापर्यंतचं मला अजून असं रेकॉर्ड मिळालेलं नाही की तृतीयपंथी व्यक्ती संन्यास घेतलाय किंवा तो मानव पंथामध्ये आहे. आता मानव पंथाचे दोन भाग आहेत, म्हणजे गृहस्थश्रमी पण आहेत आणि संन्यास धर्मीय पण आहे. जे जसं जैनांमध्ये आहे, बौद्धांमध्ये पण आहे, तसं संन्यासावर जरी भर असला तर गृहस्थ धर्मी पण लोक आहेत. म्हणजे तुम्ही संसार करून देखील मानव पंथाचं आचरण करू शकतात, पण तिथेही तुम्हाला सत्य आणि नीतिनियमता, मद्यमांस वर्ज्य ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पालन करणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर तुमचं अनुसरण होतं. म्हणजे तुम्ही पंथामध्ये प्रवेश घेता जेव्हा, त्याला उपदेश घेणं असं म्हणतात. म्हणजे जो गृहस्थी धर्मी असतो तो उपदेश घेतो आणि जो ज्याला संन्यास घ्यायचा ते वैराग्य धारण करणं, तो वेगळा भाग. मग त्याने जो वैराग्य घेतो त्याने अख्खा परित्याग करायचा, म्हणजे सर्व संघ परित्याग हा शब्द आहे त्याला. म्हणजे नातलग, तुझी असणारी प्रॉपर्टी, तुझे असणारे संबंध काय असेल ते तुझं पूर्वाश्रमीचं ते अख्खं सोडून यायचं आहे मानव पंथामध्ये, तर तू वैराग्य धारण केलं. आणि गृहस्थाश्रमी म्हणजे तुम्ही हे करू शकता. पण मग स्त्रियांना जर का संन्यास घ्यायचा असेल तर नेमकं त्यांच्या जीवनशैलीमध्ये किंवा निर्णय सत्ता किंवा ओळखीमध्ये प्रत्यक्षात काय बदल घडतात? आता इथे आपण जर पाहिलं तर स्त्रिया संन्यासी, आपण जर विचार केला संन्यास धारण करणाऱ्या स्त्रिया म्हणजे मानव पंथात पण आपण तुलना करू शकतो. गृहस्थ श्रमी ज्या होत्या स्त्रिया आणि ज्यांनी संन्यास घेतला त्या, किंवा इतर संप्रदायांशी पण आपण तुलना करू शकतो. तर मानव पंथात ज्या स्त्रिया आल्या, चक्रधर स्वामींच्या काळामध्ये असतील किंवा त्यांच्या पश्चात असेल, तर आपण पाहिलं तर त्यांना एक वेगळं आत्मभान आलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे त्या स्वतःला स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्या विचार करू लागलेल्या होत्या. आणि माणूस म्हणून, म्हणजे स्त्री म्हणून तर आहेच, पण माणूस म्हणून भूमिका घेणं हे या काळात स्त्रियांनी सुरू केलेलं होतं. मॅम, मला विचारायचं होतं की महानुभाव पंथात स्त्रियांना संन्यास आणि नेतृत्वाच्या संधी कशा मिळत गेल्या आणि त्या काळात त्या स्त्रियाही किती क्रांतिकारी होत्या? मानव पंथामध्ये संन्यास धारण करण्यासाठी जी चक्रधर स्वामींनी जी मोकळीक दिली,
तर यामध्ये आपण जर विचार केला तर सगळ्या म्हणजे सगळ्याच प्रकारातल्या स्त्रिया संन्यास धारण करत होत्या. यामध्ये विवाहित स्त्रिया होत्या, यामध्ये बालविधवा होत्या, यामध्ये तरुण विधवा होत्या, यामध्ये परित्यक्ता पण होत्या. परित्यक्ता म्हणजे ज्यांचा नवऱ्यांनी त्याग केला, पतींनी त्याग केलेला, अशा स्त्रिया पण याच्यामध्ये होत्या. तर संन्यास घेऊन आल्यानंतर ह्या ज्या स्त्रिया आहे म्हणजे त्यांचं पूर्वाश्रम म्हणजे संन्यास घेण्याच्या अगोदरचं त्यांच्या भोवती असणारं सगळं जे वातावरण आहे किंवा त्यांच्यावर असणारे निर्बंध आहे किंवा त्यांना नसणारं स्वातंत्र्य आहे, म्हणजे पारतंत्र्यात त्यांचं जे जीवन होतं किंवा ते जे शोषण आहे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी ते आपल्याला इथे बदललेल्या दिसतात. म्हणजे मानभाव पंथामध्ये आल्यानंतर स्त्रियांना माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट अशी झाली की त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला. त्या प्रश्न विचारू शकत होत्या. तुम्हाला कुठला म्हणजे जो प्रश्न पडेल त्या प्रश्न विचारून तेव्हा त्या चर्चा करू शकत होत्या. आणि ह्या चर्चेच्या माध्यमातूनच पुढे मानभाव पंथाचा प्रसार करणं आणि मानभाव पंथाचं नेतृत्व करण्याच्या पण संधी स्त्रियांना मिळाल्या. म्हणजे उपाध्ये जे आमनाय आहे, आता मानभाव पंथामध्ये असं झालं की 4 आचार्य झाल्यानंतर 13 ब्रँचेस पडलेल्या आहेत, म्हणजे 13 शाखा निर्माण झाल्या. त्याला आमनाय असं म्हटलं जायचं. तर त्यामध्ये बरेच आमनाय होते, परंतु प्रामुख्याने कवीश्वर आणि उपाध्ये आमनाय जास्त पॉप्युलर राहिला. तर त्यातलं उपाध्ये आमनाय जो आहे त्याला बळकट बनवणं आणि त्याच्यात प्रसारामध्ये जी महत्त्वाची भूमिका बजावली ती कमळाईसाने बनवलेली आहे, म्हणजे तिने बजावलेली आहे. किंवा हिराईसा जी तिची शिष्या होती, तिची या प्रसारामध्ये मोठी भूमिका आहे. म्हणजे स्त्रियांना रूढार्थाने आचार्यपदी जरी स्थानापन्न होण्याचं त्यांना फारसं संधी जरी मिळाली नाही, बऱ्याच वेळेला ऑफर्स आलेल्या असताना पण स्त्रियांनी त्या नाकारल्या, परंतु अप्रत्यक्षपणे त्यांनी पंथाचं नेतृत्व केलेलं आहे. अशा अनेक उदाहरणं आपल्याला लीळाचरित्रामध्ये, मानव पंथाच्या चरित्रामध्ये, अशा स्मृतिस्थळामध्ये, अशा अनेक चरित्र ग्रंथांमध्ये आपल्याला हे उल्लेख दिसतात. स्त्रिया पंथप्रवेश करून स्वतः स्वावलंबी बनून, परावलंबित्व नाकारून, पंथामध्ये नेतृत्व स्वीकारून पंथाच्या प्रसारामध्ये त्यांनी कणखर भूमिका बजावलेल्या आपल्याला दिसतात. पण मग अशा वेळी पुरुषांची काय भूमिका होती आणि त्या काळच्या समाजाची काय प्रतिक्रिया होती? आता या काळामध्ये बघा, जसं की आपण बघितलं की चक्रधर स्वामींनी जेव्हा हा पंथ इंट्रोड्यूस केला किंवा इथं जेव्हा हा पंथ आला, तेव्हा जो पितृसत्ताक जो विचार होता त्याचा प्रभाव तर जे संन्यास घेऊन आलेले जे आहेत सगळ्यांवरच होता. तो स्त्रियांवरती होता आणि पुरुषांवरती होता. जरी सर्व त्याग करून यायचा आहे तरी तो होता काही प्रमाणामध्ये. तर अशा वेळेला स्त्रियांच्या या संन्यासाला किंवा स्त्रियांना जे समानतेचं जी वागणूक मिळत होती त्यालाही विरोध झाल्याची उदाहरणं मानव पंथामध्ये आहे. जसं मी तुम्हाला एक उदाहरण देईल की चक्रधर स्वामींचा सारंग पंडित नावाचा एक शिष्य होता आणि आपला जो आता पूर्वीचा अहमदनगर आणि आत्ताचा अहिल्यानगर जो जिल्हा आहे तिथे डोमेग्राम नावाचं एक मोठं मानव पंथाचं स्थान आहे, तुम्ही ते बघू शकतात. तर तिथे डोमेग्रामला ते सगळ्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना उपदेश देण्याचं काम चक्रधर स्वामी करत होते. आणि त्याचवेळी सारंग पंडित आल्यानंतर सारंग पंडिताने प्रचंड द्वेष आणि तिरस्कार इथे व्यक्त केला की स्त्रिया इथे कशा ज्ञानप्राप्तीमध्ये ही पुरुषांची मक्तेदारी आहे, इथं त्या ज्ञान ग्रहण करण्यासाठी कसं त्यांना अलाव केलं तुम्ही, त्यांना कशा प्रकारे ज्ञान ग्रहण करण्यासाठी इथं परवानगी मिळते. यांचं तर काम एकच आहे, काय काबड कष्ट करणं, तर त्यांना तिकडं पाठवा, जिथं काबड कष्टाची काम आहे तिथं पाठवा. ज्ञान ग्रहण करणं हा स्त्रियांचा अधिकार नाही, हा पुरुषांचा अधिकार. त्यावेळी चक्रधर स्वामींनी जे उत्तर दिलं सारंग पंडितांना, त्यातून आपल्याला मानव पंथाचा जो पाया आहे मुळात समतेचा तो लक्षात येतो की चक्रधर स्वामी म्हणतात की तुमचा जीव आहे आणि त्यांच्या काय जीवली आहे का, आणि तुम्हा अनुदेव राखतो आणि एका अनुदेव राखतो ऐसं नसे. म्हणजे ही त्या काळातील मराठी भाषेत मी तुम्हाला सांगते, तत्कालीन लीळाचरित्रातील भाषा आहे. तर तुमचा जीव आहे मग त्यांचाही जीवच आहे ना, तुम्ही माणूस आहात त्या पण माणूस आहे, बरोबर आहे. त्यामुळे इथे स्त्री पुरुष असा भेद नाही. इथे असं काय असं याचा अर्थ की पंथामध्ये किंवा इथे मार्गामध्ये असा भेदभाव नाही आहे. इथे स्त्रीला स्त्री मानलं जात नाही. इथं स्त्री आणि पुरुष हे दोघं काय आहेत, फक्त जीव आहेत. म्हणजे इथं देह किंवा आत्मा जो आहे, म्हणजे त्याला आत्म्याला आम्ही लिंग मानत, म्हणजे आत्म्याला लिंग नसतं. स्त्री पुरुष हे दोन्ही देह आहे, ते जीव आहेत.
आणि जीवाला अधिकार आहे ज्ञानप्राप्तीचा. त्यामुळे इथं असं काही नाही. आणि हे त्यांनी परखडपणे सांगितलं. आता इथे फक्त ते सारंग पंडितांना सांगितलेलं नाही, हे प्रसंग आहे, लीळा आहे. चक्रधर स्वामींनी हे तमाम समाजाला हा उद्बोधन त्यांनी केलेलं आहे की तुम्ही स्त्रियांना जे नाकारताय, एक स्त्री म्हणून जे तुम्ही जे धर्मशास्त्रांनी स्त्रीला अशुद्ध मानलेलं आहे, इनप्युअर मानलेलंच आहे ना. अशा बरेच उदाहरण आपल्याला दिसतात. तुम्ही बघा की समजा स्त्रियांना मासिक धर्म असेल तर अनेक ठिकाणी प्रवेशबंदी आहे. म्हणजे तू लांब राहायचं म्हणजे काय, अनटचेबल म्हणजे काय, अपवित्र आहे, इनप्युअर आहे. किंवा एखादी स्त्रीने एखाद्या बाळाला जन्म दिला, बाळंतीण झाली, तर तिच्या घरात न जाणं म्हणजे पण तिला अपवित्रच तुम्ही मानलेलं आहे. तर ह्या गोष्टी मला मान्य नाही. म्हणजे ह्या संदर्भातली अजून एक लीळा मी सांगू इच्छिते की देहाला चक्रधर स्वामींनी किती दुय्यमत्व दिलेलं आहे. मेन जो आहे तो तुमचा जीव आहे, व्यक्ती म्हणून तुमचं अस्तित्व आहे. उमाईसा नावाची संन्यास धारण केलेली स्त्री साधक होती आणि नेहमी येऊन चर्चा करणारी, प्रश्न विचारणारी जी उमाईसा, ती एके दिवशी चक्रधर स्वामींनी बघितलं की लांब बसलेली आहे. मग ती का बसली तर चक्रधर स्वामींनी तिला विचारलं, तर तिने सांगितलं मला विटाळ आहे, त्यामुळे तुम्ही माझ्याजवळ यायचं नाही. तर पिरियड्स म्हणजे त्या काळामध्ये, पाळीच्या काळामध्ये स्त्रियांनी लांब बसायचं, जवळ जायचं नाही, या हिशोबाने ती बसली. कारण ती ज्या परंपरेतून आली आहे, ती ज्या विचारधारेतून आली, ज्या सामाजिक प्रचलित संकेतातून ती आली, त्यानुसार तिचं वर्तन होतं. चक्रधर स्वामींनी तिला विचार सांगितलाच, पण विचार सांगण्याच्या अगोदर त्यांनी एक गोष्ट केली की त्यांनी आपला जो अंगठा आहे तो तिच्या कपाळाला लावला आणि सांगितलं का, अरे आता तुला माझा स्पर्श झाला आहे, म्हणजे माझ्या अंगठ्याला तुझा स्पर्श झाला म्हणजे आता अंगठा अपवित्र झाला आहे, जा आता याला तू जिथे जेवढे फेमस तीर्थस्थळ आहे काशी वाराणसीला घेऊन जाऊन शुद्ध करून आण. आणि मग तिचं प्रबोधन केलं की जसं शरीरातून मलमूत्र बाहेर पडतं, बरोबर आहे, आपल्या डोळ्यातून पाणी येतं, नाकातून शेंबूड येतो किंवा मलमूत्र आपण विसर्जन करतो, त्याचप्रमाणे हे जे मासिक धर्म आहे तो त्याचाच भाग आहे. शरीर हे एक त्याज्य घटक बाहेर टाकतात, त्याचा आणि शुद्धतेचा किंवा अपवित्रतेचा काही संबंध नाही. म्हणजे हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपण म्हणतो, एक सायंटिफिक अप्रोच चक्रधर स्वामींचा दिसतो. तो मला खूप भावला. कारण आज पण आपण बघतो की अनेक धर्मपंथांमध्ये म्हणजे स्त्रियांना जवळ येऊ देत नाही, अनेक साधू संत येऊ देत नाही. त्याचं कारण काय आहे की नाही, स्त्रियांनी यायचं नाही. म्हणजे तुम्ही स्त्री देहाला काय मानलंय, इनप्युअर मानले, अपवित्र मानले. का मानले? कारण तत्कालीन जे जुन्या धर्मशास्त्रांमध्ये लिहिले गेले त्याचंच तुम्ही आता अनुकरण करताय. आणि आजही अनेक स्त्रिया, गृहस्थीधर्मी स्त्रिया ह्या काळामध्ये, पिरियडच्या काळामध्ये आपल्याला मंदिरात न जाणं असेल किंवा घरातलं अनेक म्हणजे अन्नाला स्पर्श न करणं असेल, कावळा शिवला म्हणायचे, कावळा शिवला, हे जे म्हणणे, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आजही होतात. ग्रामीण भागात पण होतात, उच्च शिक्षित समाजात होतात, ते आणखी वाईट हे आपल्याला दिसतं. तर ती एक क्रांतिकारी प्रतिक्रिया होती चक्रधर स्वामींची माझ्या दृष्टीने, आणि त्याचा लीळा चरित्रामध्ये उल्लेख आहे स्पष्ट. मला चक्रधर स्वामींच्या काळातला जो ज्यांनी स्थापन केलेला महानुभाव पंथ, याचं तत्वज्ञान काय नेमकं, याबद्दल सांगा. महानुभाव पंथाचं तत्वज्ञान जर आपण बेसिकली पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा हा पंथ एकेश्वरवादाचा पुरस्कार करणार आहे. एकेश्वरवाद म्हणजे एकाच ईश्वराप्रती श्रद्धा बाळगणे. त्यालाही कारण तेच आहे की ते जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले, म्हणजे चक्रधर स्वामींनी महाराष्ट्र का निवडला हा पण एक खूप मोठा विषय आहे. त्याच्यावरची प्रचंड लीळा आहे लीळा चरित्रामध्ये की महाराष्ट्री वसावे, महाराष्ट्रामध्येच महाराष्ट्राची भूमी राहण्यासाठी किती योग्य आहे, किती सात्विक आहे, इथे कशा प्रकारे ज्ञानचर्चा होतात, अशा प्रकारचे त्यांचे वचनं आहेत लीळा चरित्रामध्ये. म्हणून त्यांनी महाराष्ट्र का निवडलं याचंही कारण त्यांनी दिलेलं आहे चक्रधर स्वामींनी. तर इथे आल्यानंतर त्यांनी पाहिलं की प्रचंड बहुदेवतावाद वाढलेला आहे. बहुदेवतावाद म्हणजे काय की एका देवाऱ्यामध्ये असे स्तराने प्रचंड देवदेवता आणि त्याच्या प्रचंड पूजा चालली आहे, प्रचंड पूजा लोकांच्या, आणि त्या पूजा, त्या आरच्या, त्याच्या मागे असणारे वेगवेगळे त्यांचे वैकल्य, नवस, सायस याच्यामध्ये लोक गुंतून पडलेत. आणि म्हणून त्यांचा स्वतःचा यातून विकास होणं जे आहे ते मागे पडत चाललंय. आणि म्हणून चक्रधर स्वामींनी, कारण त्या काळामध्ये आपण जर आजही आहेत, अनेक ग्रामदेवता आहेत,
प्रत्येक आजारावरच्या पण देवता आहे. मरियाई आहे, हम्म. जाखाई आहे, साती खोकलेई आसरा. नावाची देवता आहे. खोकले नावाच्या देवतेचा उल्लेख आहे लीळाचरित्रात. खोकलाई? खोकलेई म्हणजे जो खोकल्याचा आजार बरा करणारे. म्हसोबा आहे, भैरोबा आहे, साती आसरा. साती आसरा आहे, म्हणजे जलदेवता आहे, वनदेवता आहे, ग्रामदेवता आहे, अशा असंख्य देवता आपल्याला दिसतात, आजही आहेत त्या टिकून. मग ह्या ज्या बहुदेवता आणि या, कारण तो फक्त अंधश्रद्धेचा भाग नव्हता, ते लोकांचं जीवन बनलेलं होतं, लोकांच्या जीवनाचा तो भाग बनलेला होता. म्हणून लोकांना त्यातून इकडे एका साध्या सोप्या भक्तिमार्गाकडे कसं आणावं हा विचार होता, आणि म्हणून त्यांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार केला. हा त्यांचा मूळ तत्त्वज्ञानाचा भाग. दुसरा म्हणजे त्यांनी ज्ञान आणि भक्ती मार्ग स्वीकारला. नुसता भक्ती नाही, ज्ञान मार्ग देखील. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला स्वची जाणीव होत नाही आणि परची जाणीव होत नाही, या दोन्हीमध्ये फरक. स्व म्हणजे स्वतःची जाणीव, पर म्हणजे परमेश्वराची जाणीव, तोपर्यंत तुम्ही भक्तीस पात्र ठरत नाही. आणि भक्ती आणि ज्ञान मार्गावर चालल्यानंतर तुम्हाला मोक्षप्राप्ती होते. आता मानव पंथामध्ये पण मोक्षाची संकल्पना वेगळी आहे. प्रचलित स्वर्गप्राप्ती ही मोक्षाची संकल्पना नाही आहे. मानव पंथामध्ये मोक्षप्राप्ती म्हणजे तुम्ही हे जे आपण त्याला म्हणूया षडविरूप आहे, म्हणजे काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार, ह्या गोष्टींवर जेव्हा तुम्ही कंट्रोल कराल, जेव्हा विजय मिळवाल, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला मोक्षप्राप्ती. म्हणून तर वैराग्यावरती जास्त भर आहे किंवा ब्रह्मचर्यावरती भर आहे मानव पंथाचा. त्यांच्या दृष्टीने मोक्षाची संकल्पना किंवा मुक्तीची संकल्पना म्हणजे स्वर्ग नरक ह्या संकल्पना नाहीच आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये ह्या संकल्पना नाहीच आहे. त्यांच्या दृष्टीने परमेश्वराला जाणून घेणं म्हणजे मोक्षप्राप्ती. मग परमेश्वराला जर जाणून घ्यायचं असेल तर पहिले स्वची जाणीव झाली पाहिजे. तुमची स्वतःची तुम्हाला जेव्हा ओळख होईल, जेव्हा ज्ञान प्राप्त होईल, तेव्हा तुम्ही परची म्हणजे परमेश्वराला जाणून घेण्याचा प्रयत्न केला, आणि तेव्हा कुठे तुमच्याकडे मुक्तीचा किंवा मोक्षाचा मार्ग मोकळा होईल. असं त्यांचं तत्त्वज्ञान होतं. मला पुढे असं विचारायचं होतं की स्त्रीबाबत पंथाचा शरीर दृष्टिकोन आणि नीती विचार कसा समजून घ्यायचा. आता इथे मी जसं सांगितलं की स्त्री देह असं मानलेलंच नाही आहे मानव पंथामध्ये. कारण एका ठिकाणी चक्रधर स्वामी एका स्त्री अनुयायीला, मला वाटतं औसालाच ते म्हणतायत की पुरुषी होऊनी असावे. आता पुरुष होऊनी असावे म्हणजे काय? म्हणजे पुरुष सुपिरियर आहे आणि तू फिमेल आहे, तू इन्फिरियर आहे, म्हणजे पुरुष उच्च आणि तू निम्न, असा तिथं अर्थ होत नाही. म्हणजे त्या काळामध्ये पुरुष ही जी संकल्पना आहे ना, पुरुष म्हणजे काय की तुम्ही तुमच्या ज्या क्षमता आहे त्या क्षमता तुम्ही कशा वाढवल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या देहाकडे न बघता, कारण मुळातच स्त्री आहे आणि म्हणून ती दुर्बल आहे, मुळातच तिच्याकडे क्षमता नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी जन्मापासूनच येतात. म्हणजे जसं आता आपण सिमॉन दी बोव्हारचं जर उदाहरण घेतलं तर की त्या म्हणतात की स्त्री ही जन्माला येत नाही, ती जन्माला घातली जाते. म्हणजे याचा अर्थ ती जन्माला जेव्हा येते तेव्हा एक शरीर असतं, पण तिला बाई पण कधी येतं तर ती ह्या ज्या कुटुंबात आणि समाजात जी वाढते त्यातून एक स्त्री म्हणून तिने कसं वर्तन केलं पाहिजे, हे सगळे निर्बंध तिच्याच्यात. म्हणजे तिने लज्जा तिला असली पाहिजे, म्हणजे तिला लाज वाटली पाहिजे तर स्त्री आहे. ती मोठ्याने नाही बोलली पाहिजे, तिने सर्वांच्या आज्ञा पालन केल्या पाहिजे. त्यानंतर कुटुंबातले जे सगळे एक मुलगी म्हणून असणारे कर्तव्य, पत्नी म्हणून असणारे कर्तव्य, आई म्हणून असणारे कर्तव्य, मातृत्वाचे कर्तव्य, विवाहाच्या असणाऱ्या ज्या सगळ्या ज्या कॉन्सेप्ट किंवा विवाह केल्यानंतरचे जे काय तिला जे नियम पाळायचे ते सगळं तिला पाळणं अप्रत्यक्षपणे येत असते तिच्याकडे. मग मानव पंथामुळे काय झालं की ते सगळं तिने झुगारलंय, म्हणून तर तिने संन्यास घेतलाय. तिने पूर्वाश्रमीचं लग्न केलं, त्यामुळे तिला विधवा झाली. या दोन्हीमध्ये तिचा काही संबंध नाही, कारण त्याच्यात तिचं स्वतःचा निर्णय काहीच नाही, ना विवाह करण्यामध्ये, ना पतीच्या मृत्यूनंतर काय कर्मकांड किंवा काय करायचे, तीर्थाटन करायचे, याच्यात तिचा स्वतःचा काहीच रोल नाही, भूमिका नाही. पण इकडे आल्यानंतर मात्र ती विचार करायला लागली आहे, तिला स्वतःच्या क्षमतांचा विचार व्हायला लागला आहे. ती त्यावरती आपण म्हणूया की जसं समोर जे पुरुष अनुयायी आहेत त्यांच्यामध्ये असणारी जी प्रगल्भता आहे,
तर ती प्रगल्भता त्या बघून ती स्वतः प्रगल्भ होण्याचाही प्रयत्न करत आहे. म्हणजे हा एक खूप मोठा चेंज आपल्याला या काळामध्ये दिसतो स्त्रियांमध्ये. म्हणजे काही बर्डन्स निर्बंध तिने पाळलेले आहेत, परंतु तरीसुद्धा म्हणजे अजून इथे एक उदाहरण आपल्याला घेता येईल की चक्रधर स्वामींचं एक प्रसिद्ध वचन आहे, स्वातंत्र्य मोक्षू पारतंत्र्य बंधनू, असं म्हटलंय त्यांनी. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावर त्यांचा खूप भर होता. कारण मानव पंथामध्ये अशी पद्धत होती की जेव्हा संन्यास तुम्ही धारण कराल तेव्हा तुम्हाला अटन आणि विजन करावं लागायचं. अटन म्हणजे सतत भ्रमंती करून पंथाचा प्रचार आणि विचार पसरवणं, आणि विजन म्हणजे एकांतामध्ये नामस्मरण करणं किंवा लीळास्मरण करणं, हा एक भाग होता. याच्यात स्त्रिया पण असायच्या. आणि त्यामुळे स्त्रिया असल्यामुळे, आता जसं आपण म्हणतो की स्त्रिया असल्यामुळे समाजाची जी बघण्याची दृष्टी आहे स्त्रियांकडे, उपभोग, म्हणून पंथाने इथे स्त्री संरक्षणाच्या दृष्टीने स्त्रियांचा सांगात घालून दिलेला आहे. सांगात म्हणजे जोडी. म्हणजे तुम्ही जेव्हा भ्रमण कराल, जेव्हा अट्टन कराल, जेव्हा भ्रमंती कराल, तेव्हा तुम्ही सोबत जायचे, जोडीने जायचे. तर तेव्हा ह्या दोघी लाखाईचा आणि राणाईचा नावाच्या ज्या स्त्रिया होत्या त्या भ्रमंती करत आल्या आणि त्यांना कळलं की औरंगाबादलाच म्हणजे आत्ताचं जे संभाजीनगर आहे तिथे चक्रधर स्वामी मुक्कामी आहेत किंवा तिथे आलेले आहेत. तर त्यांना भेटण्याच्या दृष्टीने त्या निघाल्या. तर राणाईसा जी होती ती गेली चक्रधर स्वामी ज्या मठात होते, जिथे थांबलेले होते तिथे गेली आणि तिच्या जो सांगत होता म्हणजे लाखाईसाची वाट बघत बसली. लाखाईसा तिच्या नातेवाईकांकडे जाऊन जेवण करायला गेली आणि हिने सांगाताचा नियम पाळत तिची वाट बघत बसली उपाशी. मग तेव्हा चक्रधर स्वामी तिला विचारते की तू जेवण का करत नाही, तू उपाशी काय? तर ती म्हणे नाही, सांगाताचा नियम आहे, जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत मी जेवण कशी करू? तेव्हा चक्रधर स्वामीने तिला सांगितलं की तुम्ही व्यक्ती म्हणून म्हणजे स्वातंत्र्य मोक्ष आहे. कोणाचं पारतंत्र्य म्हणजे सांगात जरी असला तरी तू तिच्यावर अवलंबून असणं किंवा तिचं तुझ्यावर वर्चस्व असणं किंवा नियंत्रण असणं हे चुकीचं आहे. तुमचा सांगात जरी असला तरी तू एक व्यक्ती म्हणून तू कशी आहे, स्वतंत्र आहे. तो निर्णय तू घेऊ शकते. म्हणजे हे एका वाक्यातच खूप सारं चक्रधर स्वामींनी सांगितलं. आणि हे फक्त त्यांना सांगितलेलं नाही, हे तत्कालीन सगळ्या प्रचलित व्यवस्था ज्या होत्या, शोषण करणाऱ्या ज्या व्यवस्था होत्या वंचितांच्या किंवा स्त्रियांच्याच बाबतीत नाही, सर्वांच्याच बाबतीत जे शोषित घटक आहे त्यांच्यासाठी होतं की तुम्ही कोणाची गुलाम नाही आहे. तुम्हाला कोणाचं पारतंत्र्य म्हणजे काय फक्त ब्रिटिश किंवा कोणी येऊन आपल्यावर सत्ता गाजवतं म्हणजे पारतंत्र्य नसतं. तुम्ही एका विशिष्ट जातीमध्ये किंवा वर्णामध्ये जन्माला आले आणि म्हणून तुम्ही तुमच्या जातीनुसार किंवा त्या धर्मसत्तेने ठरवलेल्या नियमानुसार वर्तन करायचं आणि गुलामी स्वीकारायची, हे चुकीचं आहे. त्यावेळी तर स्त्रिया आणि शूद्रांनाच हे करावं लागत असेल. पारतंत्र्यामध्ये कोण होतं, शोषित कोण होतं, हेच घटक होते. आणि म्हणून त्यांच्यासाठी हा मोठा संदेश होता की स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. पारतंत्र्य आणि कोणाच्या नियंत्रणात राहणं किंवा कोणाच्या बंधनात राहणं हे सोडून द्या. तुम्ही एक स्वतः व्यक्ती म्हणून तुम्हाला तो अधिकार आहे, निर्णय घेण्याचा अधिकार आहे, स्वतंत्रपणे वागण्याचा अधिकार आहे. तर ती स्त्री जरी असली म्हणून सुद्धा तुम्ही तिचं पारतंत्र्य नाही करू शकत. हा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे आपण म्हणतो की स्त्रिया आहेत, सांगत आहे, पण ती स्त्री जरी असली तरी म्हणून तू तिचं नियंत्रण नाही स्वीकारायचं, कारण तू स्त्रिया म्हणून व्यक्ती म्हणून आहे. तर व्यक्ती स्वातंत्र्यावर खूप जास्त भर व्यक्ती स्वातंत्र्यावर होता. पण या काळात साहित्य निर्मितीमध्ये स्त्रियांची भूमिका काय होती? म्हणजे ओव्या, चोपाड्या, चरित्रात्मक ग्रंथ याबद्दल काही उदाहरणं जर असतील. खूप सारे. म्हणजे साधारणपणे आपण जसं म्हणतो की लिखाणसुद्धा जे झालं बऱ्यापैकी, जे वंचित आहे त्यांचं कार्य किंवा त्यांच्या भूमिकांना न विचारात घेता आतापर्यंत बऱ्यापैकी लेखन. मानव पंथामध्ये पण तेच झालं. मानव पंथामध्ये जेवढं साहित्य लेखन आहे ते सगळं पुरुषांच्या नावावरती आणि ते साहजिक आहे, कारण त्या काळामध्ये स्त्रियांना तुम्ही शिक्षणाचा अधिकार दिलेला नाही. बरोबर. तुम्ही शिक्षणाची कवडे त्यांना बंद केली. पण तरी सुद्धा मानव पंथाची तत्वज्ञानाची रचना आणि मानव पंथाची साहित्य निर्मिती यात स्त्रियांच्या भूमिका खूप मोठ्या आहेत. कारण मौखिक होती. म्हणजे चरित्रग्रंथ जे मानव पंथाचे जे प्रामुख्याने प्रसिद्ध आहेत की लीळा चरित्र आहे,
तर लीळा चरित्राची जी निर्मिती जे लेखक आपण मानतो माहीम भट्ट यांनी लीळा चरित्राची निर्मिती केली, परंतु त्यांनी चक्रधरांच्या पश्चात लीळा चरित्राची निर्मिती करताना त्यांना लीळा संकलन करावं लागलं. आणि या लीळा संकलन करण्यासाठी किंवा त्या लीळा आठवून त्यांना सांगण्याचं मोठं काम स्त्रियांनी केलं. यामध्ये तुम्हाला महादाईसा सांगता येईल. महादाईसाचा खूप मोठी भूमिका आहे याच्यामध्ये, कारण ती अशी होती की तिने चक्रधरांशी ती ज्याही तात्विक चर्चा करायची किंवा त्यांच्यासोबत जे काय तिच्या लीळा किंवा प्रसंग घडले त्या नित्य नियमाने ती स्मरण करायची. आणि म्हणून चक्रधरांच्या पश्चात एवढे वर्ष तिच्या त्या स्मरणात राहिल्या. चक्रधरांचा प्रत्येक शब्द, त्यांचं वचन हे तिच्या लक्षात राहिलं. आणि हे तिने नंतर जे सांगितले त्यातून लीळाचरित्र उभं राहिलं. इतकंच नाही तर चक्रधर स्वामींनी मानव पंथाची स्थापना करण्याच्या अगोदर त्यांचा एकाक काळ म्हणतो, म्हणजे लीळाचरित्राचे 3 भाग आहे. एकांक भाग, दुसरा पूर्वार्ध आणि तिसरा उत्तरार्ध. एकांक भाग म्हणजे चक्रधर स्वामी जवळपास 13-14 वर्ष मौन धारण करून फिरत होते पूर्ण महाराष्ट्रात, कारण त्यांचं निरीक्षण चालू होतं, ऑब्झर्वेशन होतं. हे सगळं त्यांनी पाहिलं. पंथाची उभारणी करताना या गोष्टी त्यांनी पाहिल्या, त्यातून त्यांचे विचार आणि आचार घडलेले. तर चक्रधर स्वामींनी ह्या एकांक काळामध्ये मौन व्रत धारण केल्यानंतर त्यांना काय अनुभव आले किंवा त्या काळात काय स्थिती होती किंवा चक्रधर स्वामींची तत्त्वज्ञानाची रचना आणि मानव पंथाची उभारणी कशी झाली हे फक्त महादाईसामुळे कळलंय. लीळा चरित्राची सुरुवातच अशी, महादाईसू प्रश्न केला, पहिलं वाक्यच ते. आणि ती इतकी जिज्ञासू होती. म्हणजे चक्रधर स्वामी नेहमी म्हणायचे की रुपये नव्हते म्हणत तिला, म्हातारी म्हणायचे. म्हातारी म्हणजे वयाने म्हातारी नाही, म्हातारी म्हणजे पंथातली ज्ञानी ज्येष्ठ स्त्री. म्हातारी जिज्ञासू, म्हातारी चर्चक विचारतच असे, म्हणजे ती कायम प्रश्न विचारायची. त्यामुळे चक्रधर स्वामींचा एकांक काळ पंथालाही माहीत नसतं झालं आणि महाराष्ट्राला माहीत नसतं झालं, तो फक्त महादाईसामुळे माहीत झाला. हे मी चरित्र ग्रंथाचं एक उदाहरण दिलं. म्हणजे जरी त्या लिहू शकत नव्हत्या तरी त्या लीळा त्यांनी स्मरण केलं. आणि तिचं स्वतःचंही निर्मिती आहे. ढवळं मी तुम्हाला जे सांगितलं की मराठीतली आद्य कवित्री म्हणून जो मान मिळाला, तिने ढवळे लिहिले. ढवळे म्हणजे कृष्ण आणि रुक्मिणी यांचा जो विवाह आहे, जो चक्रधरांनी तिला निरूपण केला होता, तो तिला इतका भावला की त्याच्यावरतीच तिने ते ढवळे लिहिले. ढवळ्याचा अर्थ असा होतो की विवाह प्रसंगी गावायची गीतं, असा त्याचा मराठीत अर्थ. आता मराठीचा उल्लेख निघाला त्याच्यामुळे मला यालाच जोडून एक प्रश्न असा विचार वाटतो की 13व्या शतकात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात महानुभाव पंथाच्या स्त्रियांचा अप्रत्यक्ष किंवा मौखिक परंपरेतून कसा वाटा होता? खूप मोठा. म्हणजे मला असं वाटतं की आपण जेव्हा मराठी दिन 27 फेब्रुवारीला साजरा करतो तेव्हा मानव पंथाचा फारसा विचार होत नाही, परंतु मानव पंथानेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. कसं काय? कारण ती बोली भाषा होती. तत्कालीन जेव्हा मानव पंथ स्थापन झाला तेव्हा तत्कालीन जी मक्तेदारी होती किंवा समाजावर ज्या भाषेचा प्रभाव होता किंवा ज्ञानाची जी भाषा होती ती संस्कृत होती. आणि जो सामान्य वर्ग आहे, स्त्रिया असेल, वंचित वर्ग असेल, यांची बोलीभाषा मराठी होती. म्हणून चक्रधर स्वामींनीच मराठीतून सगळा उपदेश जो आहे किंवा त्यांचा वेगवेगळे आपण म्हणूया साहित्य निर्मिती असेल, ही सगळी मराठीत करण्याचा प्रयत्न केला. कारण याचं एक उदाहरण आहे की जेव्हा नागदेवाचार्यांचे शिष्य केशवदास, जे नंतर पण हे झाले, ते प्रगड पंडित आणि संस्कृतचे विद्वान, आणि त्यांनी संस्कृतमध्ये लिहायला सुरुवात केली. तेव्हा नागदेवाचार्यांनी जे त्यांना सांगितलं की नको गा केशव देया येनेया माझेया म्हातारिया नागवतील. याचा अर्थ असा, ही त्या काळातली मराठी भाषा आहे. नको केशव देया, तू जे संस्कृतमध्ये लिहितोय ना ते तू लिहू नको. याने माझे या म्हातारिया म्हणजे माझे जे सामान्य लोक आहे ना ते यापासून वंचित होतील. तू संस्कृतमध्ये लिहू नको, तू मराठीमध्ये लिही. किंवा माईम भट्टांना ते म्हणताय की तुमचे अस्मात कस्मात मी नेनेगा मज चक्रधरी निरुपली मराठी तियेची पुसा. तुमचा अस्मात कस्मात म्हणजे तुम्ही प्रगाढ संस्कृतचे पंडित असाल, ते मला मान्य आहे, पण मला त्याच्याशी घेणं नाही. मज चक्रधरी चक्रधरांनी मला काय निरूपण दिलंय? मराठी. त्यामुळे तियेची पुसा म्हणजे तुम्ही पुढचं जे काही निर्मिती करणार, जे ज्ञान साहित्य, ते तुम्ही मराठीमध्ये निर्माण करा. म्हणजे मराठीला जो अभिजात भाषा म्हणजेच काय की ज्याला साहित्यामध्ये तिला स्थान मिळालेलं आहे, जिचं शब्दसंग्रह मोठा आहे,
किंवा आपण म्हणूया तिचं व्याकरण आहे, अशा भाषेलाच आपण अभिजात भाषेचा दर्जा देतो ना, की प्राचीन काळापासून मराठी होतीच ना, अनेक उल्लेख आहे. परंतु 12व्या शतकामध्ये जेव्हा 12व्या शतकाच्या आधी काही वर्ष जेव्हा संस्कृत भाषेमध्ये जे साहित्य निर्मिती झाली आणि विशिष्ट वर्णांची ती जी मक्तेदारी बनली, त्यातून ज्ञानमार्ग सामान्यांसाठी ज्ञानमार्ग मोकळाच नव्हता. म्हणून चक्रधरांनी आणि इव्हन वारकऱ्यांनी पण, म्हणजे ज्ञानेश्वरी पण त्याच काळात आली. म्हणजे लीळाचरित्रानंतर 10 ते 12 वर्षांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे मराठीतून. इतकंच नाही तर त्या काळातले जे यादव राजे होते, मी मग जे सांगितलं रामदेवराय आणि ही मंडळी, यांच्याकडे दामोदर पंडित वगैरे ही मंडळी मराठीतून काव्य लिहिणारी मंडळी होती. त्यांना राजश्रय मिळाला होता. म्हणजे राजश्रयाची भाषा जी संस्कृत होती. म्हणजे रामदेवरायांच्या आधी जर तुम्ही यादव राजांचे शिलालेख आणि ताम्रपट पाहिले, ते सगळे संस्कृतमध्ये. आपल्या म्हणजे नाशिकमध्ये अंजनेरीला आपण जर पाहिलं तर शिलालेख आहे तो संस्कृतमध्ये. नंतरच्या राजांनी शिलालेख किंवा नंतरून जे काय त्यांनी जी राजभाषा ठरवली ती मराठी ठरवली. त्याचा परिणाम महानुभाव पंथाचा परिणाम आहे. त्यामुळे आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी खूपच मदत झाली. म्हणजे हे ते डायरेक्ट कनेक्शन आहे बघायला, डायरेक्ट कनेक्शन आहे. हां, म्हणजे अशा प्रकारे ग्रंथांची निर्मिती किंवा मराठी भाषेवर जोर देऊन की सामान्यांची भाषा आहे, सामान्यांना कळाली पाहिजे, अशा भाषेत आपण ग्रंथ किंवा आपलं जे काही लिटरेचर आहे, साहित्य आहे, त्याची निर्मिती झाली पाहिजे, हा विचार त्या काळात चक्रधर स्वामींनी केला होता. यात अजून एक मला सांगायला आवडेल की जेव्हा लीळाचरित्र आणि साहित्याची जेव्हा निर्मिती झाली, आता फारशा आपल्याला त्या काळातले रेफरन्सेस नाही आहे, परंतु अनेक परकीय धाडी आल्या, म्हणजे अनेक मुस्लिम आक्रमकं आले आणि तत्कालीन पण जे विरोध होत होता, त्यामुळे ही जी साहित्य आहे ना, तो साहित्य धोक्यात यायला सुरुवात झालेली होती. तेव्हा मानवपंथाच्या अनुयायांनी लिपी निर्माण केली, सांकेतिक लिपी, साधारणपणे 14व्या शतकामध्ये. तर ही जी सांकेतिक, अशा जवळजवळ 21 लिपी बनवल्या. पण प्रामुख्याने आजही आहे. तुम्ही जर मानव पंथांच्या आश्रमामध्ये गेले तर तिथे तुम्हाला ज्या पोथ्या दिसतील त्या लिपींमध्ये दिसतात. मोस्टली 3 लिप्या जास्त प्रचलित झाल्या. पहिली म्हणजे सकळ लिपी, दुसरी सुंदरी लिपी आणि तिसरी पारिमंडली लिपी. रवळबाज जे होते, म्हणजे हे पण हिराईसाचे शिष्य होते, त्यांनी ही लिपी बनवली. त्यामुळे ते राहिलं, जतन राहिलं. 1294 मध्ये जेव्हा खिल्जीचं आक्रमण झालं त्यावेळी अनुयायांचं स्थलांतर विदर्भातून तेलंगणा प्रदेशात झालं. त्या प्रक्रियेत स्त्रियांची भूमिका काय होती? महादाईसा, बाईसा किंवा इतर स्त्री अनुयायी यांच्या धैर्यपूर्ण भूमिकांविषयी काय सांगाल? मानव पंथाचं फक्त पंथ प्रसार करणं इथपर्यंत स्त्रिया मर्यादित नाही राहिलेल्या. पंथातल्या स्त्रियांनी पंथ संवर्धित करण्याचं काम केलं, पंथ संपू दिला नाही. जे खिल्जीचं हे एकच आक्रमण नाही, त्या काळामध्ये खिल्जीची जवळ 3 ते 4 आक्रमणं झाली. म्हणजे इवन मलिक काफूर, जेव्हा अलाउद्दीन खिल्जी सत्तेवर बसला तेव्हा मलिक काफूर पण दक्षिणेकडे, दख्खनकडे चालून आला होता आणि त्यांचा मेन मोटिव्ह होता दौलताबाद, किंवा आपण त्याला आता देवगिरी म्हणतो. यादव जे राज्य आहे किंवा जे साम्राज्य, दख्खनमध्ये जर तुम्हाला वर्चस्व मिळायचं असेल तर यादवांना हरवणं अपेक्षित होतं, तर तुमचं दरवाजा उघडणार होतं. मग या काळात जी आक्रमणं आली त्यामुळे एकूणच सगळ्याच ठिकाणी, म्हणजे धर्मव्यवस्था किंवा सगळ्याच ठिकाणी एक प्रकारचं अव्यवस्था निर्माण झाली. आता यावेळी असं होतं की पंथामध्ये दोन्ही प्रकारचे शिष्य होते, वयस्कर पण होते आणि तरुण पण होते. आणि ह्यावेळी नागदेवाचार्य पंथाचे आचार्य होते, म्हणजे प्रमुखपदी होते. आणि त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता की करावं काय. म्हातारे अशक्त लोकांना मी कितपत पटकन स्थलांतरित करू शकतो. आणि कारण ते जर सगळे या कचाट्यात सापडले असते, या संघर्षामध्ये, इस्लाम म्हणून मी म्हणत नाही, परंतु आक्रमण, एका राजाने दुसऱ्या राजाविरुद्ध केलेल्या आक्रमणामध्ये जर ते सापडले असते तर कदाचित पंथ नामशेष होण्याची शक्यता निर्माण झाली. कारण त्यांच्याबरोबर फक्त ते माणसं नव्हती, त्यांच्याबरोबर काय होतं, पंथाचा विचार होता, त्यांच्याबरोबर पंथाचं साहित्य होतं, चक्रधर स्वामींचं तत्त्वज्ञान होतं, हे सगळं ते सोबत घेऊन फिरत होते. मग अशा वेळेला सादाईसा नावाची एक स्त्रीचं पण इथं मला उल्लेख करावा लागेल की सादाईसा वय झालेली स्त्री होती. आणि सादाईसाने नागदेवाचार्यांना सांगितलं की तुम्ही जेवढे तरुण आहेत ना शिष्य, त्यांना घेऊन तुम्ही तेलंगणामध्ये, महाराष्ट्र सोडा, सुरक्षित ठिकाणी जा, आणि जेवढे वयस्कर आहे त्यांनाही घेऊन मी इथे थांबते. त्या कुठं थांबल्या? आपल्या बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथचं जे मंदिर आहे तिथे घेऊन त्या थांबल्या. आणि मग जेव्हा हे आक्रमक आले तेव्हा एका सैनिकाने दरवाजा ठोठवला आणि 3 दरवाजा उघडला. एक म्हातारी स्त्री,
तिला विचार इथे कोण आहे, तर तिने सांगितलं की मी चक्रधर स्वामींची शिष्य आहे. आणि तिने परखडपणे उत्तर दिलं. तिचं जे धाडस आणि तिचं जे बोलणं आहे, त्या बोलण्यातून ते सैनिक माघारी परतले. त्यांनी कोणालाही धक्का लावला नाही. म्हणजे नागदेवाचार्यांच्या ॲब्सेन्सीमध्ये अशा प्रकारे प्रत्यक्ष पद्धतीने सादाईसाने पंथ सांभाळला. आणि दुसरी गोष्ट अप्रत्यक्ष पद्धतीने आपण असं म्हणू शकतो की पंथाचा प्रसार करण्याचं कार्य अविरत चालू ठेवणं. एखाद्या गोष्टीला जर खंड पडला तर ती गोष्ट पुन्हा उभं यायला काय लागतो, वेळ लागतो. तो सातत्याने प्रयत्न करण्यामध्ये जसे पुरुष अनुयायी होते त्याच्या स्त्रियाही होत्या. पंथाचा प्रसार त्यांनी थांबवला नाही किंवा ते घाबरून मागे राहिले नाही. म्हणजे राजकीय व्यवस्था येवो किंवा नैसर्गिक आपत्ती येवो, या काळातही पंथ प्रसार करणं आणि पंथाचं संवर्धन करणं हे एक महत्त्वाचं. दुसरं मला एक उदाहरण सांगता येईल. म्हणजे आता एक खिलजीचा रेफरन्स नाही आहे त्याला. चक्रधरांच्या पश्चात म्हणजे चक्रधरांचं उत्तरापंथी प्रयाण झाल्यानंतर चक्रधर स्वामी जेव्हा उत्तरेकडे जेव्हा निघून गेले, तर त्याची धुरा सांभाळण्याची जबाबदारी नागदेवाचार्यांकडे आली. तर त्यावेळेला नागदेवाचार्य प्रचंड विरहाने दुःखी झाले. म्हणजे मानव पंथाचं भक्तीचं स्वरूपच विरह आहे. म्हणजे वियोग गीतं दिसतं किंवा नामस्मरण करणं म्हणजे पण काय, किंवा आरती बघा तुम्ही, हे सगळं काय वियोग दिसतो आपल्याला. विरह, ईश्वराचा विरह सहन होत नाही. सन्निधानी जायचंय, परमेश्वराच्या सानिध्यात जायचंय, हा प्रयत्न आहे भक्तीच्या माध्यमात. तर त्याला प्रचंड विरह झाला आणि ते भानखेड्याचे जे डोंगर आहे त्या डोंगराच्या कापारीने फिरायला लागले. तिथे बेशुद्ध झाले. तर त्यांना शोधायला महादाईसा बाहेर पडली. महादाईसाचं आता वय झालेलं आहे, म्हातारी असून ती फिरते, शोधते. तर गुराख्यांना तिने विचारले, तर गुराख्यांनी सांगितले की हां, अशा वर्णनाचा एक माणूस मूर्छित पडलेला असो, ती तिथे जाते आणि त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते, पण ते मूर्छित झालेले, बेशुद्ध अवस्थेत. त्यांना पाटकुळी बसवले महादाईसाने, गावात आणलंय, त्यांना बाहेरून आणून दूध पाजलंय, शुद्धीवर आणलंय, तरीसुद्धा तयार होत नाही आहे नागदेवाचार्य की नाही, मला ह्या विरह सहन होत नाही, मला पण जायचं आहे. तर तेव्हा महादाईसाने चक्रधर स्वामींच्या वचनाची आणि नागदेवाचार्यांच्या जबाबदारीची आठवण नागदेवाचार्यांना करून दिली की तुमचा आत्ता काय रोल आहे, तुझी काय भूमिका आहे, तुझं काय कर्तव्य आहे, ते तुला करावं लागेल. ते काउन्सिलिंग जे आपण म्हणतो ते महादाईसाने केल्यानंतर नागदेवाचार्य पंथाची धुरा सांभाळण्यास तयार झाले. हे खूप महत्त्वाचं, कारण तिथे सुद्धा ब्रेक पडला असता, तिथे सुद्धा कदाचित पंथ तुटला असता. पण इथे हा महादाईसाचा खूप मोठा भाग आहे की तिने पंथ सांभाळला. आणि ह्या सगळ्या काउन्सिलिंग किंवा महानुभाव पंथाच्या त्या काळच्या सगळ्या गोष्टींमुळे पुढच्या सामाजिक चळवळींना किंवा महाराष्ट्रातील पुढच्या प्रोग्रेसिव्ह मुवमेंटवर काय परिणाम झाला, काही दिसतो का परिणाम? हो, दिसतो. म्हणजे आपण जसं म्हणतो बघा की साधारणपणे आपण प्रबोधन काळ जो मानतो भारतातलाच, महाराष्ट्रातला आणि इव्हन पूर्ण भारतातला 19व्या शतक मानतो आपण की आपल्याला पाश्चात्य ज्ञान विज्ञान आलं आणि मग आपण प्रबोधन झालं, वैचारिक क्रांती झाली वगैरे. परंतु जेव्हा आपण म्हणतो की जेव्हा एखाद्या भूमीमध्ये आपल्याला जर काही पेरायचं असेल, त्याला जर पीक येऊ द्यायचं असेल, तर ती जमिनीची नांगरणी खूप महत्त्वाची असते. ती नांगरणी करण्याचं काम भक्ती संप्रदायाने केलं आहे. म्हणजे याच्यात वारकऱ्यांचा पण हात आहे, वारकरी संप्रदायाचं पण योगदान आहे आणि महानुभावांचं तेवढं योगदान आहे. कारण इथल्या समाजाला जी एक संमतीची जी परंपरा निर्माण करून दिली किंवा स्त्री दाक्षिण्याची जी परंपरा निर्माण करून दिली, ती महानुभाव पंथाने करून दिली. कारण तेच कार्य आणि तेच विचार आपल्याला महात्मा फुलेंमध्ये दिसतात, सावित्रीबाई फुलेंमध्ये दिसतात. शिक्षण, इथे पण स्त्रियांना ज्ञानाचा अधिकार दिला आहे, बरोबर. शिक्षण म्हणजे आपण औपचारिक शिक्षण नाही म्हणत, पण इथे ज्ञानाचा अधिकार मिळतोय, चर्चा करताय, हा जो अधिकार मानव पंथाने दिला, त्याची एक मोठी परंपरा निर्माण झाली आणि त्याचा प्रभाव नंतरच्या चळवळींमध्ये पडला. कारण आपण आणि काही लोक मान्य करत नाही की म्हणतात नाही, स्त्रीवाद, व्यक्ती स्वातंत्र्य, समता, स्वातंत्र्य ही सगळी पाश्चात्य मूल्य आहे आणि ती आपल्याकडे आली. पण आपण असा विचार नाही करू शकत, कारण चक्रधर स्वामींचा जर तुम्ही विचार आणि इव्हन त्या काळातले भक्ती संप्रदाय, तर हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे किंवा ते स्वातंत्र्य मोक्ष म्हणतायत किंवा स्त्री पुरुष समानतेची भावना त्यांच्यामध्ये दिसते, ते त्यांच्या वचनांमधून पण दिसतंय, बरोबर आहे. मग हे सगळे जे मूल्य आहेत ती इथे अगोदर रुजली, त्याची एक लिगसी तयार झाली आणि त्याचा खूप मोठा फायदा नंतरून महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना झाला. आणि दुसरी गोष्ट, मराठी भाषा, म्हणजे नंतरच्या पण जे प्रबोधनकार आले त्यांनी सगळ्यांनी मराठी भाषेचाच वापर केला.
म्हणजे मराठीतलं पहिलं दर्पण वर्तमानपत्र निघणं असेल किंवा त्यांचं जे लिखाण असेल ते मराठीत आहे, संस्कृतमध्ये नाही आहे. लोकभाषेचा वापर केला आहे, कारण त्यांच्या लक्षात आलं की लोकांना जर जागरूक करायचं, लोकांमध्ये जर प्रबोधन आणायचं, तर त्यासाठी मराठी ही जी लोकभाषा आहे तिचा वापर करणं गरजेचं. जसं गौतम बुद्धांनी पाली म्हणजे लोकभाषेचा वापर केला आहे, तोच भाग आपल्याला इथे दिसतो. आणि मला असं वाटतं की कुठलीही चळवळ असो, कुठल्याही चळवळीचा भाग म्हणून जर का साहित्य काम करत असेल तर त्याची भाषा ही सामान्य लोकांची भाषा असायला हवी, जे लोक बोलतात, ज्यांना ते सामान्य लोकांना समजती ती भाषा. बरोबर. शेवटचा प्रश्न की जर का महानुभाव पंथाबद्दल अजून व्यवस्थित जाणून घ्यायचं असेल किंवा वाचायचं असेल तर आम्ही कुठे कुठे वाचू शकतो किंवा कुठले पुस्तकांचे रेफरन्सेस असतील तर तेही. मानव पंथ जर समजून घ्यायचा असेल तर प्रत्येक जो लेखक असतो तो त्याच्या दृष्टिकोनातून लिखाण करत असतो किंवा त्याच्या असणाऱ्या आयडिओलॉजीज, त्याच्या असणारे पूर्वग्रह त्यातून करत असतो. जर तुम्हाला खरंच अभ्यास करायचा असेल तर पंथाचं जे ओरिजिनल सोर्सेस आहे म्हणजे लीळा चरित्र हे एक इतकं उत्तम सोर्स आहे की त्यामधल्या ज्या लीळा आहेत त्या फक्त काही धार्मिक भाग नाही आहे, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला चक्रधर स्वामींचे ॲक्च्युअल मूळ विचार ते कळतील. मग लक्षात येईल की तत्कालीन मूळ विचार काय होते ना, आत्ता पंथ कुठल्या विचारांवर चालतोय हा भेद लक्षात येईल. तत्कालीन चक्रधर स्वामींचे जे आचार प्रणाली होती ती आता फॉलो होते की नाही हे कळेल. याशिवाय समकालीन धर्म आणि पंथामध्ये काय होत होतं, बौद्ध धर्म होता का, जैन होता का, वीरशैव होता का, जे आता कर्नाटकमध्ये जे लिंग आहेत यांची काय परिस्थिती होती, हे सगळं समजून घेण्यासाठी सुद्धा लीळा चरित्र म्हणजे फक्त मानव पंथासाठी नाही तर उत्तम इतिहासाचं साधन आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर लीळा चरित्र. त्यानंतर पंथ नंतरच्या काळात कसा होता यासाठी स्मृतीस्थळ आहे, चरित्र ग्रंथ मोठ्या, नंतरून पंथाची आचारसंहिता तर आचारस्थळ आहे, विचार समजून घ्यायचे असेल तर विचारस्थळ आहे. अशा असंख्य ग्रंथ म्हणजे मानव पंथात प्रचंड साहित्य निर्मिती झाली आणि ती बरीच वर्ष 19व्या शतकात ते उघड झालं. अगोदर ते बंदिस्त होतं, 19व्या शतकात ते उघड झालं आणि मग ते साहित्य बाहेर यायला लागलं आणि मग पंथ समजला. आज मला एकदमच वेगळाच विषय जाणून घ्यायला मिळाला आणि बेसिकली मला ना स्त्रियांचं योगदान महानुभाव पंथातील हा एकदमच टॉपिकच वेगळा होता आणि मला त्याच्यामुळे कुतूहल होतं की नेमका काय वेगळा असू शकतं या गोष्टीमध्ये आणि त्याचा जो रेलेव्हन्स आहे तो आत्ताच्या काळासाठी काय असू शकतो याबद्दल खूपच अमेझिंग आणि मजा आली मला या कॉन्व्हर्सेशनमध्ये. तर थँक्यू सो मच तुम्ही आलात याबद्दल. धन्यवाद.